नमस्कार. आज आपण इथे वसुबारसाची गाय वासराची पूजा कशी घरच्या घरी करायची ते पाहणार आहोत. रमा एकादशी, दिवाळीचा पहिला दिवस. एकादशी असल्यामुळे त्या दिवशी उपवास केला जातो, मात्र संध्याकाळी उपवास इथे सोडला जातो. ती गाय वासरांची पूजा केली जाते. आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या सुरक्षितेसाठी ही पूजा केली जाते. थोडक्यात घरच्या घरी आपण ही पूजा कशी करू ते मी दाखवते, कारण आता अलीकडे शहरामध्ये गाय वासरं दिसत नाहीत, त्यामुळे आपण घरीही पूजेची मांडणी करू शकतो. चौरंग घातलेला आहे आणि त्याच्यावरती लाल वस्त्र मी घातलेलं आहे. अक्षताची रास थोडीशी करायची आहे आणि त्याच्यावरती दिवा ठेवलेला आहे. सगळ्यात अगोदर पूजा करायच्या अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे आपल्याला इथे. हा दिवस वसुबारस म्हणून मानला जातो, दिवाळीचा पहिला दिवस. या दिवशीपासून दिवाळीची खरी सुरुवात होते, पणत्या सगळीकडे लावण्याची सुरुवात होते. तर मी चौरंगावर घंटी पण ठेवलेली आहे अक्षता ठेवून. आता गणपती म्हणून मी पहिले सुपारीची पूजा इथे करून घेते आहे. तामाण घेतलेलं आहे आणि सुपारीवरती मी इथे जलाभिषेक घालती आहे. पहिल्यांदा पाण्याने अभिषेक घालायचा, त्यानंतर पंचामृताने सुपारीवरती अभिषेक घालायचा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्ये सर्वदा, असा गणपतीचा श्लोक म्हणायचा आहे. आणि त्यानंतर सुपारी पाण्याने पुन्हा स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे देवाच्या आपल्या वस्त्राने. या प्रकारे आपण इथे गणपतीची पहिल्यांदा स्थापना करणार आहोत. डाव्या बाजूला अक्षताची रास करायची आहे आणि त्याच्यावरती सुपारीची स्थापना करायची. आणि सुपारीला आता इथे मी गणपती समजून अष्टगंध लावलेला आहे. हळदी कुंकू घालायचं आहे, एक लाल फूल घालायचं आहे. त्यानंतर इथे श्रीकृष्णाची पण आपल्याला पूजा करून घ्यायची असते त्या दिवशी. ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणून पहिल्यांदा पाण्याने अभिषेक घालायचा आणि त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. आता यानंतर संपूर्ण पूजा होईपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा. कारण असं म्हटलं जातं की गाय वासरं हे श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहेत. पुन्हा इथे श्रीकृष्णाला जलाभिषेक करून घ्यायचा आहे आणि श्रीकृष्णाची मूर्ती पुसून वर ठेवायची आहे चौरंगावर आपल्याला. तुम्ही देवघरातच पूजा करत असाल तर देवघरातच गणपतीच्या मूर्तीला फूल अक्षता घालायच्या आहेत. नंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीला ओम नमो भगवते म्हणून अक्षता, फूल, गंध अक्षता घालायच्या आहेत. आणि तिथेच गाय वासराची मूर्ती असेल तर देवघरामध्ये सुद्धा तुम्ही ही पूजा व्यवस्थित करू शकता. मी इथं व्हिडिओ करणारे म्हणून तुम्हाला चौरंगावरती अशी दाखवलेली आहे. आता इथे श्रीकृष्णाला मी अष्टगंध लावून हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. आणि आता ही मूर्ती आपण चौरंगावरती इथे अक्षता खाली ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती ही मूर्ती स्थापन करायची. एक फूल घातलेलं आहे इथे. आणि आता आपण इथे गाय वासराची पूजा करून घेणार आहे. त्यासाठी इथे तामाणामध्ये गाय वासरूचं मी मूर्ती घेतलेली आहे. माझ्याकडे ही अशी पितळेची मूर्ती आहे. शक्यतो आपल्या घरामध्ये अशी गाय वासराची मूर्ती असावी असं म्हणतात, कारण आपण गायीची दररोज पूजा करत नाही आणि गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात हे तुम्हाला माहिती आहे. आपण जर ही मूर्ती देवघरामध्ये आणून ठेवली असेल तर आपल्याकडनं 33 कोटी देवांची दररोज पूजा घडते. दररोज त्यांना अभिषेक घातला जातो. पहिल्यांदा गायीला पाण्याने अभिषेक घातला, त्याच्यानंतर पंचामृताने अभिषेक घातलेला आहे. आपण आपल्याकडे इथे पितळेची ही मूर्ती आहे म्हणून आपण अभिषेक असा घालू शकतो. जर तुम्ही गोशाळेमध्ये किंवा गोठ्यामध्ये जाऊन गायीची पूजा करणार असाल तेव्हा गाय वासरांच्या पायावरती पहिल्यांदा दूध घालायचं आणि नंतर पाणी घालायचं आहे. आता इथे पंचामृताने पण अभिषेक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे पाण्याने पुन्हा अभिषेक करून घेतलेला आहे. मूर्ती आता मी स्वच्छ इथे पुसून घेते. वसुबारसेच्या दिवशी एकादशी जरी असेल तरी सुद्धा तिथे दोन्ही वेळेला उपवास केला जात नाही. सकाळी उपवास केला जातो आणि संध्याकाळी उपवास सोडतात. त्या दिवशी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या भाजीचा नैवेद्य दाखवतात आणि त्याने उपवास सोडला जातो. गाईला हिरवा चारा, केळी, काकडी किंवा गुळाचा नैवेद्य दाखवला जातो. आता इथे मी मूर्ती व्यवस्थित पुसून घेतलेली आहे. एक चौरंगावर तांदळाची अक्षतांची रास केलेली आहे आणि त्याच्यावरती मी इथे गाय वासरांची मूर्ती ठेवलेली आहे. आणि आता अष्टगंध लावून घ्यायचं आहे. गाईच्या पायांना अष्टगंध लावायचं आहे, नंतर वासराच्यासुद्धा पायाला अष्टगंध लावायचं आहे. पोटावरती लावायचं आहे, बाजूला लावायचं आहे आणि मागच्या बाजूलासुद्धा लावायचं आहे. गाईला नमस्कार करताना कधीही मागच्या बाजूने नमस्कार. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात आणि ते देव सगळीकडे असे विखुरलेले असतात. त्यामुळे गाईच्या पोटाला हळदी कुंकू अष्टगंध लावणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर या प्रकारे इथे सगळीकडे अष्टगंध, हळदी कुंकू लावून घ्यायचे, फूल घालायचे, अक्षता घालायच्या आहेत आणि या प्रकारे आपल्याला गाय वासराची ते पूजा करायची आहे.
नंतर इथे आपण ह्याला हिरवा चारा देणार आहोत. हिरवा चारा दिला की गाय वासरू खूप प्रसन्न होतात असं म्हटलं जातं. इथे मी गणपतीसाठी आणि श्रीकृष्णाला दुधाचा नैवेद्य दाखवते आणि गाईसाठी म्हणून गुळाचा इथे नैवेद्य दाखवते. त्या दिवशी गाईला गव्हाचे कुठलेही पदार्थ घालत नाहीत खायला असं म्हटलं जातं. तुपाच्या फुलवाती लावून घ्यायच्या. इथे मी आता पणती लावत नाही आहे, तुपाची फुलवात लावते आहे. दारामध्ये त्या दिवशी सगळ्या पणत्या लावायच्या असतात, कारण दिवाळीचा प्रारंभ त्या दिवशीपासून होतो. वसुबारसेची थोडक्यात तुम्हाला कहाणी सांगते. आटपाट नगर होतं आणि तिथं कुणब्याची म्हातारी होती. तिला एक सून होती, गाई गुरे होते, त्यांच्याकडे खूप ढोरं म्हशी होत्या आणि त्यांच्या गाई वासरांची नावं गवाळी आणि मुगाळी असं होतं. एक दिवस काय झालं, अश्विन मास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली, शेतावर जाऊ लागली आणि द्वादशीच्या दिवशी सुनेला हाक मारली आणि मुली इकडे आहे असं सांगितलं. सून आली आणि काय म्हणून असं विचारायला लागली. तेव्हा म्हातारी म्हणाली की मी शेतावर चाललेली आहे आणि दुपारी येईन, तोपर्यंत तू गव्हाचे मुगाचे दाणे काढ आणि गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव. पण सुनेला ते समजलं नाही. गव्हाळे मुगाळे म्हणजे वासरच आहेत, त्यांची नावं होती. त्यामुळे तिने त्या गाई वासरांनाच शिजवून ठेवलं. त्यामुळे जेव्हा ती घरी आली आणि बघितलं जेवणामध्ये काय केलेलं आहे, त्यावेळेला तिला खूप पश्चाताप झाला. ती खूप रडायला लागली आणि देवापाशी जाऊन तिने प्रार्थना केली की देवा सुनेच्या हातून अपराध घडला आहे, तिला क्षमा कर, गाईची वासरं पुन्हा जिवंत कर. कारण गाय खूप हंबरत होती आणि खूप आक्रोश करत होती की तिची वासरं तिथनं गायब झाली होती. ती दिवसभर त्या म्हातारीने उपवास केला आणि संध्याकाळी तो उपवास सोडला. जोपर्यंत ती गाई वासरं येणार नाहीत तोपर्यंत ती उपवास सोडणार नाही असा तिने निश्चय केला आणि त्याप्रमाणे देवाला तिची करुणा आली आणि संध्याकाळी तिची वासरं पुन्हा घरी आली. अशी ही थोडक्यात कहाणी आहे. अशी त्या गाईची वासरं परत घरी आली, त्याप्रमाणे आपली वासरं अगदी सुरक्षित राहावी, त्यांची उत्तम प्रगती व्हावी, सदैव ती सुखी असावी, ह्यासाठी ही पूजा केली जाते. आणि या प्रकारे मी थोडक्यात तुम्हाला इथे कहाणी सांगितलेली आहे. इथे मी दुधाचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. गाईला इथे हरळ दिलेली आहे खायला. तुम्ही बघू शकता, मी ते आमच्या गच्चीमध्ये कुंडीत मी इथे चारा लावलेला होता, म्हणजे मक्याचे काही दाणे टाकले होते, त्याची भरपूर अशी हरळ उगवून आली होती, ती मी इथे गाईला दिलेली आहे. आता बाकी फुलाने इथे सजावट करते आहे आणि आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या उत्तम सुरक्षितेसाठी ही पूजा नक्की करून बघा. आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कुठेही गोशाळा किंवा गोठा असतो असं नाही, किंवा बायका सगळ्या सर्व्हिस करणाऱ्या असतात, त्यांना कुठेही जाण्यासाठी म्हणून वेळ नसतो. घरच्या घरी जर तुम्ही अशी पूजा पटकन करू शकत असाल, आपल्या देवघरात जरी साध्या पद्धतीने ही पूजा केली तरीसुद्धा चालते. पूजा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.